105B डिजिटल टीचिंग स्किलमध्ये विज्ञान या विषयाचे आज लेसन नोट घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीव सृष्टीमधील अनुकूल व वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. अनुकूलन म्हणजे काय? अनुकूलनाची व्याख्या सजीवातील पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीर रचना, देहक्रिया आणि वर्तनात केलेले बदल म्हणजे अनुकूलन होय. पर्यावरणाशी जुळवून घेणे. परजीवी आपल्या नैसर्गिक अधिवासात जगण्यासाठी ज्यांची शरीर रचना, क्रिया आणि वर्तन पर्यावरणाशी जुळवून घेतात. अनुकूलनाचे महत्त्वाचे नियम काय आहेत? जगण्यासाठी आवश्यक प्रजातींचे सातत्य टिकवून ठेवते, बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यास मदत करते. आता आपण जलीय वनस्पतीमधील अनुकूलन हा घटक तपासणार आहोत. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची रचना म्हणजे पाण्यामध्ये जे वनस्पती वाढतात त्यांची रचना कशा प्रकारे असते. जलीय वनस्पती पाण्यात किंवा जलसंयुक्त जमिनीत वाढतात. पाण्यात जगण्यासाठी त्यांच्या शरीरात विशेष बदल झालेले असतात. खोडे व पाने. त्यांची खोडे लवचिक आणि पोकळ असतात, ज्यामुळे ती पाण्याच्या प्रवाहात टिकून राहतात. पाने रुंद किंवा बारीक चिरलेली असतात. मुळांची रचना कशा प्रकारे असते? अनेक जलीय वनस्पतींची मुळे कमी विकसित असतात, कारण त्यांना पाणी आणि पोषक द्रव्ये थेट शरीरातून मिळतात आणि मुळे आधार देतात. हवेतील पोकळ्यांचे कार्य. वनस्पतींच्या खोडे व पानांमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या तरंगण्यास मदत करतात आणि वायूच्या देवाणघेवाणीसाठी मार्ग देतात. म्हणजे अशा प्रकारे जलीय वनस्पती इथून श्वास घेतात. आता आपण वाळवंटामधील अनुकूलन ह्याच्याविषयी अभ्यास करणार आहोत. आता आपण वाळवंटी वनस्पतीमधील अनुकूलन कसे असते हे पाहणार आहोत. पाण्याची बचत. जाड क्युटिकल आवरण. जसं की निवडुंग असतं, निवडुंगाप्रमाणे निवडुंग हे वाळवंट असलेल्या प्रदेशात जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. मांसल खोड व पाने. काटेरी रूपांतरित पाने. खोडे, पाने आणि मुळे. लांब पसरलेली मुळे. प्रकाश संश्लेषी खोडे. पानांचा कमी पृष्ठभाग. प्रकाश संश्लेषण. दिवसा पाण्याची बचत करण्यासाठी वाळवंटी वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि दिवसा संश्लेषण करतात. आता उदाहरणार्थ काय आहे? कॅक्टस म्हणजे निवडुंग हे जास्त वाळवंटी प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे आणि त्याचा आकार. मांसल खोडे पाणी साठवतात. तीव्र काटे संरक्षण करतात. उच्च तापमानात तग धरते. पुढील उदाहरण आहे घायपात. घायपात म्हणजे मोठ्या प्रमाणात जो निवडुंग असतो तो. जाड मांसल पाने, तीक्ष्ण कडा, बचावासाठी, कमी पाण्यात तग धरणारे. म्हणजे ह्या वनस्पती कमी पाण्यात पण जगू शकतात. आता आपण पाहणार आहोत हिम प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. हिम प्रदेश म्हणजे काय? हिम प्रदेश म्हणजे जो बर्फाळ पृष्ठभाग आहे अशा. तिथली वनस्पती कशा प्रकारची असते, ते आपलं पर्यावरणाशी कसे अनुकूलन करतात ते आपण अभ्यासणार आहोत. तिथे जास्त प्रमाणात शंकूच्या आकाराची झाडे असतात. शंकूचा आकार म्हणजे आपण एक्झॅक्टली ख्रिसमस ट्रीचा आकार जसा असतो त्या आकाराचे शंकूचे झाडे असतात. बर्फ साचू नये म्हणून झाडांचा आकार शंकू आकारासारखा असतो आणि फांद्या उतरत्या असतात. म्हणजे फांद्यांना असा स्लोप दिलेला असतो वरती, केव्हा पण बर्फ पडेल तो खाली जाण्यासाठी. आणि झाडांची साठ ही जाड प्रमाणात असते. थंड हवामानापासून संरक्षण करण्यासाठी या वनस्पतीची साल जाड असते. आणि पानांची रचना. पाने सुईसारखे टोकदार असतात, ज्यामुळे बर्फ जमा होत नाही आणि बाष्पीभवन कमी होते.
हिम प्रदेशातील वनस्पती थंडी, बर्फवृष्टी आणि कठीण हवामानाचा सामना करण्यासाठी विविध अनुकूलने विकसित केली आहेत. पुढील आपलं हवेतील वनस्पतीमधील अनुकूलन. अमरवेल. आता हवेतील वनस्पती म्हणजे काय, जे हवेतून आपल्याला आता त्याच्यात ते उदाहरण काय आहे, अमरवेल. परजीवी स्वरूप. अमरवेल ही एक वर्णहीन पिवळसर रंगाची वेल आहे जी इतर वनस्पतीवर अवलंबून असते. ती पूर्णपणे परजीवी आहे. अमरवेल यजमान झाडातील पोषक तत्वे शोषून जगते. हे तण पिकाचे मोठे नुकसान करू शकते. म्हणजे हे जी वेल आहे ती स्वतः अन्न तयार करत नाही, दुसऱ्या वनस्पतीवर ही वेल जी आहे ती जगते. अनुकूलन आणि शोषण. आधार घेण्यासाठी रचना. लांब, पातळ तणे आणि मजबूत शाखांनी आधार घेते. पाणी व अन्न शोषण. यजमान वनस्पतीमधून अर्क शोषून घेते. आता आपण वनस्पतीतील अनुकूलन पाहिले. आता आपण प्राण्यामधील अनुकूलन कसे असते हे बघणार आहोत. म्हणजे मासा जसा पाण्यात राहतो तो पाण्याशी कसा अनुकूलन करून घेतो ते आपण बघणार आहोत. पाण्यात तो कसा राहू शकतो. शरीर रचना. धारारेखित शरीर. माशांचे शरीर पाण्यात सहजपणे फिरण्यासाठी धारेरोखीत असते, ज्यामुळे त्यांना वेगाने पोहता येते. आणि मासे श्वसनक्रिया कल्ले ह्याच्याद्वारे करतात. मासे क्लोम कल्ले वापरून पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. हालचाल. माशांची हालचाल पाण्यात दिशा बदलण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी मदत करतात. संरक्षण. शरीरावरील खवले. खवले माशांच्या शरीराचे बाह्य आघातापासून संरक्षण करतात. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये सजीव आपल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी जे बदल करतात त्याला अनुकूलन म्हणतात. अनुकूलनाची व्याख्या पाहिली आहे. सजीवांना त्यांच्या समान गुणधर्मेनुसार गटात विभागण्याच्या प्रक्रियेला वर्गीकरण म्हणतात. म्हणजे सजीवांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण हे अशा संदर्भात. अनुकूलनामुळे सजीव बदलत्या वातावरणात टिकून राहू शकतात. वर्गीकरणामुळे सजीवांचा अभ्यास सोपा व शास्त्रीय पद्धतीने करता येतो. अनुकूलन व वर्गीकरण या संकल्पना सजीवसृष्टी समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. थँक्यू. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा स्वाध्याय आहे अनुकूलन म्हणजे काय, एक उदाहरण लिहा. वर्गीकरण म्हणजे काय, अनुकूलनाचे कोणतेही 2 फायदे लिहा. वर्गीकरणाची गरज आहे का, एक जलीय सजीव आणि एक स्थलजीव यांचे नावे लिहा. थँक्यू.